आज मी तुम्हाला घी फ्राय व्हेजिटेबल्सची रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी मी कुठं धाब्यावर वगैरे बघितलेली नाही आहे। ही माझी स्वतःची रेसिपी आहे। मी बरेचदा ही रेसिपी ट्राय केली आहे। कमी वेळात बनते आणि अगदी रेस्टॉरंट आणि धाब्यासारखी टेस्ट येते। रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। इथे माझ्याकडे पाववाटी मटर आहे, एक कॅप्सिकम आहे जे मी लांब लांब बारीक चिरून घेतलेला आहे, एक गाजर आहे तो सुद्धा मी लांब आणि बारीक चिरून घेतलेला आहे, एक बटाटा आहे तो सुद्धा लांब आणि बारीक चिरून घेतलेला आहे, कांद्याचे क्यूब्स कट करून त्याच्या मी पाकळ्या वेगळे करून घेतलेले आहेत, बिनीस आहे ती सुद्धा मी एकात 3 तुकडे करून घेतलेले आहेत। आता सगळ्यात आधी घी व्हेजिटेबल्सचा मसाला बनवून घेऊया। एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी इथं माझ्याकडे कांदा, हिरवी मिरची आणि टमाटे आहेत। आपण हे अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। मी हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आणि मी ह्याची एक पेस्ट बनवून घेते। इथं आपली फाईन पेस्ट तयार आहे, टमाटा, कांदा आणि हिरवी मिरचीची। आता हे आपण साईडला ठेवून देऊया। तूप थोडंसं विरघळलं की यात मी बटाटा आणि गाजर घालून घेते, कारण बटाटा आणि गाजर थोडंसं शिजायला टाईम लागतो, म्हणून सगळ्यात आधी आपण गाजर आणि बटाटा घालूया। गाजर आणि बटाटा आपल्याला 1-2 मिनटं छान परतायचं आहे। फुल फ्लेम फुल ठेवायची आहे आपल्याला। फुल फ्लेमवर आपण हे पहिले परतून घेणार आहोत दोन्ही। आता यात मी बिनीस घालून घेते। बिनीस सुद्धा आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे। आता बटाटा, गाजर आणि बिनीस तिन्ही छान सॉटे झालाय। आता आपण शिमला मिर्च आणि कांदा घालूया। शिमला मिर्च आणि कांद्याला फार वेळ लागत नाही। हे सुद्धा आपल्याला तुपात छान परतून घ्यायचं आहे। आता आपले सगळे भाज्या छान सॉटे झालेत। आता फ्लेम आपल्याला लो टू मीडियम करायची आहे आणि आपण सगळे मसाले घालून घेऊत। आता अर्धा चमचा जिरा पावडर, 2 लहान चमचे धन्याची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 लहान चमचा तिखट आपण आपल्या टेस्टच्या हिशोबाने कमी किंवा जास्ती करू शकतो, चवीनुसार मीठ। आता मसाले सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे भाज्यांबरोबर। सगळे परतून झालेले आहेत, हे मी साईडला ठेवून देते। आता आपण भाजीची जी ग्रेव्ही आहे ती बनवून घेऊया। तेल तापलं की यात 1 लहान चमचा जिरं आणि हे अगदी रफली क्रश केलेले सगळे खडे मसाले आहेत। आता हे आपण थोडंसं परतून घेणार आहोत। आता या स्टेजवर मी ह्याच्यात 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि आपण जी टमाटा आणि कांदा, हिरवी मिरचीची प्युरी करून ठेवलेली आहे ती या स्टेजवर आपण ह्यात घालून घेऊया। या भाजीला खूप ग्रेव्ही अशी नसती आणि खूप ड्राय सुद्धा नसती। ही भाजी अगदी मसाला भाज्यांना चिटकून असतो। आता कांदा टमाट्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। यात मी 1 पाव चमचा हळद घालून घेते। हळद सुरुवातीला घालायची राहिली होती। मी लो टू मीडियम करते फ्लेम। ह्याच्यावर झाकण टाकूया आपण। झाकण टाकून हे छान परतू देऊया मसाला। इथं मसाला आपला ऑलमोस्ट छान परतला आहे। तुम्ही बघू शकता इथं तेल हलकं सुटायला लागलं आहे। तर मी जे बॉईल मटर होती ती मटर ही इथं घालून टाकलेली आहे। मटर आपण ऑलरेडी बॉईल करून ठेवलेली होती, म्हणून आपण परतली नाही आहेत। मीठ आपण भाज्यांपुरतं मीठ घातलेलं आहे, फक्त ग्रेव्हीसाठी मीठ घातलेलं नाही आहे। थोडी धन्याची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आपला मसाला रेडी आहे। आता आपण भाज्या ह्यात घालून घेऊया। ही जी ग्रेव्ही आपण करून ठेवलेली आहे ही यात घालूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। ग्रेव्ही जी आपण बनवून ठेवलेली आहे ती मी मिक्स करून घेते। जे आपण परतून ठेवलेले भाज्या आहेत त्याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। ग्रेव्ही सगळीकडे लागली पाहिजे। आपली ग्रेव्ही ऑलरेडी शिजलेली आहे, भाज्या ऑलरेडी परतल्या आहेत, त्यामुळे ह्याला फार वेळ लागत नाही। झाकण घालून आपण 1-2 मिनटं ह्याला लो टू मीडियम फ्लेमवर ठेवून देऊया, मग आपली भाजी रेडी। तुम्ही बघू शकता तूप किती छान सुटलंय। खूप जास्ती ग्रेव्ही पण नाही आहे आणि खूप ड्राय सुद्धा नाही आहे ही भाजी।
ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. एकदम क्विक रेसिपी आहे, 15 ते 20 मिनिटात रेडी होती. गेस्ट आलेत तुमच्याकडे, संडेला काही वेगळं बनवायचं आहे, ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि रेसिपी शेअर नक्की करा.